मागील मॅच मध्ये नक्कीच सागदेव स्पोर्ट्स सागपाडाच्या विपक्षामध्ये नक्कीच बंगली संघाने बाजी मारले होते. आता मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारचे खेळ केले जाईल त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. देवया दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. स्ट्राइक एंडला सुमित, नॉन स्ट्राइक एंडला कल्पेश, बॉलिंग ट्रॅकवर पांडुरंग सावर सज्ज होतील. पहिलाच बॉल फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग बॉलला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एका धावाने ऑफ द मार्क झालेला आहे बॅटर सुमित आणि संघाने देखील अकाउंट त्याने ओपन केलेला आहे या एका धावेने. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. प्रथम 3 ओव्हर मध्ये बॉलर तयार. यावेळेला सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर पांडुरंग यांनी आणि त्या बॉलला नक्कीच पाठवलेला आहे मैदानाच्या बाहेर सरळ 6 धावांनी करता आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. यावेळेस अजून सुंदर फटका, कडक शॉट, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. नक्कीच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर कल्पेश ठरला होता. या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधनं 2 षटकार एकंदरीत पाहायला मिळत आहेत. या षटकारांनी संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे. कमबॅक करावं लागेल पांडुरंग यांना. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेला आहे 3 बॉल मध्ये. यावेळी बॉल मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये, चेंडू पडतोय नक्कीच क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि आता मात्र विकेट डाऊन होईल. बाद होईल फलंदाज कल्पेश. बॅक टू द पवेलियन गॉन. अतिशय सुंदर कमबॅक केलेला यावेळेस पांडुरंग यांनी. हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती, त्या बॉलला बॅकवर्ड मध्ये येऊन फोर्स करण्याचा प्रयत्न होता बॅटर कल्पेश याचा, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. त्याच्या जागेवर न्यू बॅटर इंटर होईल. सूरज इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे स्टार्ट मिळवून दिला होता बॅटर कल्पेश आणि त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल बॅटर सूरज आणि सुमित या 2 बॅटरला. पांडुरंग सावर तयार, एक्सपिरियन्स बॉलर आहेत या संघाचे. पुढील बॉल असलेल्या षटकातील यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये, चेंडू जाईल शॉट दरम्यानच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये. 14 धावा खर्च केलेला आहे पांडुरंग यांनी. आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल, टाकण्याकरता सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवर तर स्ट्राइक एंडला सुमित याला आपण पाहणार आहोत. यावेळेस फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एकदा मात्र कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. स्क्वेअर लेगला षटक संपलेलं. पहिलं संघाची धावसंख्या 15 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर बनवलेली आहे. ओमसाई बंगले या संघाने. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल कोणता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. जय बजरंग पालनापड संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सूरज भुवर हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला, कारण मागील ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. चांगल्या लाईन लेंथने बॉलिंग करणं गरजेचं आहे. हा देखील एक चांगला बॉलर आहे या संघाचा. निर्णायक षटक हाताळावं लागेल. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यामुळे सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार.
या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेली तब्बल 21 या अंकावर धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र नक्की जर पाहिलं अप्रतिम बॅटिंगचा दर्जा पाहायला मिळतोय ओम साई स्पोर्ट्स बंगली संघाच्या माध्यमातून. एक विकेट जरी बाद झाला असला तरी चांगली बॅटिंग करत आहेत हे दोन्ही बॅटर. बॉलर तयार. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर चुकी करतो. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. चेंडू स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा आणि या 2 धावा मात्र कंप्लीट. 1 शॉटचा इशारा आलेला पंचांचा. एकच धाव मिळेल. धावसंख्या 22 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा. यासाठी आपण नक्की चेक देखील करणार आहोत. यस बाउंड्री आहे का चेक करणार आहोत आपण. तिसरे पंच नक्कीच इन्व्हॉल्व होतील. त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. चेंडू बाहेर निघून गेला होता किंवा मग आतमध्ये स्टॉप केलेला आहे. लॉंग स्टॉपला आपण जाणून घेणार आहोत या सरपंचांच्या माध्यमातून. यस चौकारचा इशारा आलेला तिसऱ्या पंचांचा. चेंडू नक्कीच निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. बॉलर सूरज तिसरा बॉल असेल षटकातील. यावेळी चेंडूला खोटून काढलाय. चेंडू जाईल मिडॉनला. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरनी. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल चांगला आई कोऑर्डिनेशन पाहतोय. नक्कीच चांगले बॅटर आहेत या संघाचे. चांगल्या प्रकारे धावा बनवण्याचा प्रयत्न ते करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कमबॅक करावे लागेल बॉलर सूरज याला. 3 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील 4था बॉल असेल हा प्रकार. बॉल चेंडूला वन साइडला बोलवलं. चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्की जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केलेला आहे. फेकी खराब आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर नक्कीच या 3 धावा मात्र पडून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 30 धावा. आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगला धावा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही बॅटर. एका बाजूला आहे सुमित, त्याच्या सोबतीनं असेल सूरज. नक्कीच चांगले अप्रतिम बॅटिंग करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. बॉलर तयार. यावेळेस पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद. शेलार फक्त नाव ना ब्रँड हा ब्रँड. एक विराट
त्यांच्या शिरावर एक हिराईचा हात आहे त्यांच्या शिरावर 4141 शेलार नाव ब्रँड हाय जिल्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. नक्कीच चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं संगीताचं पेशकश, नक्कीच आमचे डीजे वाजवत आहेत. आणि यावेळी जर पाहिलं तर चांगली मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पालनापाडा विपक्षामध्ये ओमसाई बंगले हे दोन संघ आहेत. बॉलर तयार सूरज, स्ट्राईक एंडला बॅटर समीर असेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला समीर याला आपण पाहणार आहोत. नव्याने एंटर झालेला मैदानाच्या आतमध्ये डावकुरा त्याचा बॅटर आहे. त्याच्याकरता हा बॉल असेल. सूरज तयार, बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने यावेळेस ट्रिपल आउट दोसा आणि फलंदाज बाद. समीर आला, समीर गेला, विकेट डाऊन. ब्रँड हाय जिल्हा शेलार अमित शेलार दोघेही बाजीगर. संतोष शेलार अमित शेलार दिलाने बाजीगर. त्यांचं नाव आहे कामनभर, त्यांचं नाव आहे. दोन ओव्हरची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 30 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. तर कपिल आलेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल बॉलर जगदीश खरपुडे. हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. समीर आणि कपिल हे दोन बॅटर आहेत. सुमित आणि कपिल हे दोन बॅटर आहेत. म्हणजे आतमध्ये चांगला धावा त्यांना बनवाव्या लागतील. या ओव्हरमध्ये 30 धावा तर नक्कीच बनलेल्या आहेत मागील 2 ओव्हरमध्ये. आता मात्र एका ओव्हरचा खेळ बाकी असेल. जगदीश करपुडे नक्कीच एक चांगले बॉलर सज्ज झालेले आहेत बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. मागील 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. आता मात्र चांगल्या लाईन लेंथने बॉलिंग करावी लागेल. जगदीश याला बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. हा प्रकार बॉल बोल्स केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 34 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. हा प्रकार बॉलच्या तळणी केली होती बॉलर जगदीशाने. आणि त्या बॉलला तर पाहिलं तर नक्कीच बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला फोर्स केलेला बॅटर सुमित याने. संघाची धावसंख्या 34 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा खर्च होते बॉलर जगदीश खरपुडे. आता मात्र कमबॅक करावी लागेल या बॉलरला. 5 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून वापसी करावी लागेल. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गतीमध्ये वर्धन केलं होतं. बॅटरला रीड केला होता बॉलरने. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. चेंडू बॅकअप होईल. खराब चित्रक्षण पाहतोय. बॅकअप होईल चेंडूला. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 36 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 36 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ बाकी असेल. अजून सुद्धा जर पाहिलं तर नक्कीच भरपूर धावा बनवायला लागतील या 4 बॉलमध्ये. कारण त्याच्या अगेन्स्ट पालनापाडा संघ देखील एक चांगला संघ आहे या असोसिएशन मधला. आता मात्र सुंदर फटका लेफ्ट हँड ड्राइव्ह. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार आणि मिळतील या धावासह षटकार. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर.
सुमित याने चेंडूला पाठवलेला आहे लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 42 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 42 धावा. डेंजर झोन मध्ये नक्कीच ही धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 3 बॉलचा खेळ बाकी असेल. षटकातील 4था बॉल. यावेळी सुंदर फटका लटकला बॉलला. संधी आहे झलकण्याची. सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद. सुमित बॅक टू द पवेलियन गॉन. चांगली बॅटिंग केली बॅटर सुमित याने. 2 षटकार त्यानंतर 2 चौकार त्याच्या बॅट मधनं आपण पाहिले. चांगले बॅटिंग त्याने केली. अप्रतिम बॅटिंगचा दर्जा त्याचा होता परंतु झेल देऊन नक्कीच तंबूत परतला गेलेला आहे. 19 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. 29 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि तो झेल देऊन तंबूच्या आशिराला निघून जातो. त्याच्या जाग्यावरती उमेश आलेला आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली कोणता क्षेत्ररक्षक येत नाही. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये आणि 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. 2 धावांनी संघाची धावसंख्या 44 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. यावेळेस आडोबाटा खेळण्याचा प्रयत्न. बॅटन संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला 3रा. संघाची धावसंख्या 44 अंकावर पोहोचली गेलेली आहे आणि 45 धावांचं लक्ष असेल जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडे या संघाला. चला यानंतर होणारा मॅच आई एकविरा शिलार स्पोर्ट्स बेलकाडी वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स नागले. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नागले संघाचा कर्णधार त्यानंतर बेलकरी संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हेमंत तालवे आता शुभ आगमन नक्कीच झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसा. हेमंत दादा तारवे नक्की साहेबांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. चला टॉस करण्याकरता यायचं आहे. बेलकडी संघाचा कर्णधार त्यानंतर नागले संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचं आहे. टॉस करण्याकरता टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सचिन भोईर दादांच्या शुभ हस्ते केला जातो हा टॉस. नागले संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच बॅटिंग करावी लागेल बेलकडे या संघाला. दोन्ही संघांनी या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. तत्पूर्वी मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र जयेश डोकले. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया मित्रांनो. दुपारचं सत्र आहे. लक्ष आपण पाहिलं तर मग प्रथम बॅटिंग करत असताना छान धावा फलकावर जोडल्या गेल्या. ओमसाई बंगली टीम आपण पाहू शकतोय आज सुपर खेळ त्यांचा पाहतोय आपण. 44 धावा जोडल्यात आणि 45 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष पूर्ण करायचं आहे.
लक्षात घेता मात्र आपण पहिला तर पाठलाग करायचा आहे. सध्या तरी ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली तर जगदीश आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय चंदर. बॉलिंग क्रम पाहूया आपण. कल्पेश आहेत जे मागच्या मॅच मध्ये छान कामगिरी राहिली होती. पहिला चेंडू पाहिला आपण समोर चांगली फिल्डिंग सुदीप यांची पाहायला मिळते. तिकडे कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळालं होतं. चांगल्या नियंत्रणामध्ये चेंडूची हाताळणी केली जाते. बघा मोठं लक्ष जर सरासरीकडे आपण नजर टाकली आहे तर सरासरी प्रति ओव्हरमध्ये 15ची आहे. 15च्या सरासरीने तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील आणि त्याच्यासाठी तो खेळ मात्र तुम्हाला करावा लागेल. पुढील चेंडू बॅटची नरेश पाहतोय आपण. पाहिलेच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. चेंडू थांबेल का? मात्र आपण पाहिलं तर नाही असं दर्शवलं गेलंय. पंचांचा इशारा हा पाहायला मिळतोय. चेंडू झालाय वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आणि मिळतील धावा. 4 चौकार. सध्या तरी आपण पाहू शकतोय APL ची बोली रोशन घोषे फोकस आहेत सध्या तरी आणि भरपूर इंटरेस्ट आहेत. पाहू शकतो या वेळेला वेगवान चेंडू रोशन घोषे यांच्यावर देखील आपण बघितलं तर भरपूर संघाने मात्र इंटरेस्ट दाखवलाय. कारण की यंगस्टर खेळाडू आणि अपकमिंग लेफ्टी पाहूया आता. तसेच पालनवाडा संघाचे खेळाडू देखील आपण बघितले. मंगेशजी जाबर यांच्यावर देखील भरपूर लक्ष होतं आणि अखेरीस सोल्ड झाले ते. ओम साई 444 नागले पिंट्या दादा परेड यांच्या संघामध्ये मंगेश जाबर यांना देखील पाहणार आहोत आपण. व्हाईट बॉलचा इशारा. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला नो बॉलचा इशारा. फटका हवेत मात्र थेट उडवला. क्षेत्रकाष्ठी मात्र झालेली चुकी देखील पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा तर डेफिनेटली आलाय. म्हणजेच काय तर जरी आपण पाहू शकतोय ना तर झेल पकडला असता नुकसान झालं नसतं. पंच मात्र आपण बघू शकतोय तिकडे काय झालंय नेमका. पंच काय आहे नेमका. नो नाहीये ना. नाहीये तर नो नाहीये असं मात्र पंचांनी आम्हाला दर्शवलं गेलं. परंतु नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला होता तो मात्र आम्ही खारिज करतोय आणि पुन्हा एकदा बघतोय तर मग कॅच सुटलाय तिकडे असं म्हणू शकतोय. धावसंख्या जर बघितली आपण तर वाढलेली आहे 8च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ म्हणजे बघा प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला 15 जोडायचे आहेत तर तुम्हाला 6 चेंडू मध्ये ना 2 फटके जे तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर डिलिव्हर करायचे आहेत आणि त्यानंतर सिंगल डबलला फोकस करा. 15ची सरासरी तुम्हाला मिळेल. पण त्याच्यासाठी तो इंटेंट दर्शवावा लागेल बॅटरने. चंद्र पाहतोय आपण स्ट्रायकेनकडे. बॅट फिरवली जाते. प्रॉपरली टायमिंग नाहीये. सध्या तरी घेऱ्याच्या बाहेर चेंडू पडलाय. फिल्डर आले तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. आपण चंदर मैदानाच्या आतमध्ये असतील ना तोपर्यंत आपण पाहू शकतोय की त्यांची बॅट मात्र नक्कीच इथे बोलताना पाहायला मिळू शकते. कारण की त्यांच्या बॅट मध्ये ते फटके आहेत. त्यांच्या बॅट मधून षटकार येऊ शकतात. परंतु त्यांना आता मात्र तो खेळ आपला दर्शवावा लागेल. शेवटचा चेंडू असलेल्या पहिल्या ओव्हर मध्ये. खाली राहणारा चेंडू पाहायला मिळालाय. हा सबमरीन चेंडू डॉट चेंडू षटकाचे होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. धावसंख्या फलकावर पाहिली आपण तर 10 धावा. बघा लक्ष 45 म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 10 आता 12 चेंडू आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 35 धावा हव्या असतील. 17.5ची सरासरी आहे अजून देखील. परंतु इथे आपण बघितल्यानंतर एक ओव्हर मात्र आपण पहिल्या 10 रन्स आला म्हणजेच मॅच संपली असं नाहीये. मॅचला जिंकवण्याची नक्की क्षमता दोन्ही बॅटरकडे आहे. परंतु ती क्षमता दर्शवावी लागेल. ती दर्शवली जाईल का पाहूया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर समित. 35 धावा हवे असतील. या वेळेला फटका मात्र खेळला जातो हवेत जगदीशांच्या माध्यमातून. फिल्डर आहेत तिकडे. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय.
पकडा कॅच जिंका मॅच मात्र जसा म्हटलं जातंय ना, परंतु कॅच मात्र पकडता आला नाहीये आणि आपण पाहिलं तर मग नुकसान मात्र देखील तितकं झालेलं नाहीये. चंदर एका बाजूने दुसऱ्या बाजूने आपण बघितले तर मग जगदीश हे दोन खेळाडू आपण पाहिलं तर काय करतील. डेफिनेटली त्यांच्याकडे ना ते एक फटके आहेत, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहेत, परंतु यावेळेस नेमकं काय तर गोलंदाजी अटॅक हा थोडासा घातक आहे. बॅटची कडा वरची कडा लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू प्रस्थान करतोय का, परंतु फाईन लेगच्या फिल्डरचा छान वर्क तिकडे पाहायला मिळाला, कारण की तिथे चतुर होते. त्यांना माहित होतं की नेमकं काही असंच घडू शकतं, मला अलर्ट राहावं लागेल आणि मला माझ्या संघासाठी धावा सेव्ह कराव्या लागतील. त्या केल्यात. बघा ज्याप्रमाणे आतापर्यंत ना बाउंड्री झालेल्या नाहीयेत, हाच मोठा मात्र आपण बघितला की आपण पाहू शकतोय एक फरक स्पष्ट दिसतोय. कारण की बाउंड्री जर आल्या ना तर मग जी तुम्हाला सरासरी आहे ना ती आपोआप मिळेल, परंतु ते शोधावे लागतील, फाटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. चंदरचे प्रयत्न तर आहेत तिकडे, परंतु एकच शॉट मात्र आपण बघितलं की स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये फटके खेळायचे आहेत, परंतु ते खेळताना कमी पडत आहेत. मग आपण पाहू शकतो डॉट चेंडू येत आहेत, म्हणजेच काय तर तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये घेऊन जात आहेत. ज्या अडचणीवर मात करायची असेल तर विचारधारा मात्र बदलावी लागेल. एक चांगला संकल्प, एक निश्चय, एक विचार आणि एक पॉझिटिव्ह इंटेंट पुढे घेऊन जाऊ शकेल. पाहतोय आपण या वेळेला पाहिलं आपण मिस टायमिंग शॉट, फाईन लेगचे फिल्डर होते तिकडे आणि अगदी चुस्त होते, परंतु आता नेमकं झालंय काय तर इकडे बघा धावा तर मात्र घेण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या धावा मात्र अगदी आपण पाहू शकतोय मिळत आहेत. बघा आपण पाहू शकतो या वेळेला की स्ट्रगलीचं क्रिकेट खेळल्या जाते, परंतु नेमकं घडलंय काय खेमा देखील आपण पाहिलं की थोडासा अस्वस्थ पाहायला मिळतो. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत कम्प्लिटली 4, म्हणजे धाव फलकावर 15 धावा पाहायला मिळतात, म्हणजेच अजून सुद्धा जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 30 धावा पाहू शकतो आपण. पुढचा चेंडू पाहतोय आपण, 30 धाव्यांची गरज. हो बघा नक्कीच एकच विचार आहे, एकच मात्र आपण बघितलं की झोन आहे स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि आपण पाहू शकतो की या वेळेला जयबजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघ थोडासा मागे जाताना पाहायला मिळतोय. खेम्याला देखील जाणीव आहे, मंगेशानं देखील जाणीव झाले की नक्कीच झालंय काय तर मला ओपनिंगला जायचं होतं, परंतु काहीतरी मिस्टेक झाली, आता सुधारली कशी जाईल. शेवटचा बॉल असेल. हाही चेंडू आपण पाहिला तर सुरेखरित्या मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ मात्र पूर्ण झालाय. 45 धावांचा पाठलाग करत असताना धाव फलक मात्र थांबले गेलाय 16च्या घरामध्ये. 16 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. 29 धावांची गरज, 6 चेंडू आणि 29 धावा मॅच जिंकण्यासाठी हे सूत्र आपण पाहतोय. पुढील मॅच आपण पाहिली आहे तर मग एकविरा शेलर स्पोर्ट्स बेलकडी त्यांच्या विरोधात चिवतानी स्पोर्ट्स नागले असं आपण बघितलं तर मुकाबला. त्यानंतर शेवटचा स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरी पाडा आणि संजय 11 नागले असे मॅच आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पुढील मैदानाच्या आतमध्ये तर आता आपण होऊ शकते की पूर्णपणे वर्चस्व. शेवटचा आणि अंतिमचा षटक उमेश यांच्या हातामध्ये. 29 धावा आता चेस करायच्या असतील 6 मध्ये. मात्र आपण पाहिलं तर खोल टप्प्यामध्ये चेंडूची हाताळणी केली जाते. तिकडे आपण पाहू शकतोय की निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूचा जर आपण विचार करायचा झाला तर पूर्णपणे मॅच वर आपण पाहिले तर पकड मोठी पाहायला मिळाले. आता येणारे 5 चेंडू आणि 29 धावा, म्हणजे प्रत्येक बॉल तुम्हाला षटकार स्वरूपात मात्र खेळावा लागेल तरच तुम्ही जिंकू शकताय मॅच, किंवा एक संजीवनी देऊ शकते तो बॅटरला गोलंदाज. फटका छान खेळला गेला, परंतु आपण पाहू शकतोय की डिस्टन्स किती कव्हर झाला. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच वाट पाहिली जाईल, परंतु आपण पाहू शकतोय त्या फटक्यावर धावा किती आहेत. पंचांनी सांगितले याट्स 1 बाउंड 4 चौकार. चौकार आलाय, म्हणजे आता काय तर जवळजवळ 25 धावा हव्या असतील येणाऱ्या 4 चेंडूमध्ये.
25 धावांची गरज. यावेळेला पाहिला आपण तर फटका हवेत मात्र आपण पाहू शकतोय स्वतः गोलंदाज विकेट किपर आले होते तिकडे, गोलंदाज नाही तर विकेट किपर आले होते तिकडे आणि भरपूर त्यांचे प्रयत्न होताना पाहायला मिळाले. आणि तिकडे आपण पाहू शकतोय काय झालंय आता, काय झालंय तर फलंदाज मात्र बाद झालाय. तिकडे आपण पाहू शकतोय चंदर ज्याने स्ट्रगलचं क्रिकेट खेळला गेला, मात्र इथे पाहिलं आपण तर चेस करत असताना असं वाटलं होतं की चंदर जो आत्मविश्वास घेऊन आला होता तो सुरुवातीला मात्र डगमगताना पाहायला मिळाला, सुरुवातीला धावा आल्या नाही आहेत आणि त्यामुळेच आता मात्र निराश होताना आपल्याला परताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मॅच मध्ये पकड तर मात्र मोठी केलेली आहे, तर चित्र मात्र साफ आहे आणि स्पष्ट आहे. राहिलेलं आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आणि या 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली आहे. तर 3-23 बघा मंगेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. JPL मध्ये आता ओमसाई 444 नागले संघासाठी खेळताना आपल्याला बघायला मिळतील. सध्या तरी आपण बघितलं की मग त्यांची निवड पिंट्या दादा परेड यांच्या संघामध्ये आपण पाहिली आहे तर नक्की झालेली आहे, परंतु त्या संघामध्ये जॉईन होताना कशा प्रकारचा खेळ करून जाऊ शकतोय हे दर्शवू शकतायत आता मंगेश आपल्या संघासाठी आणि सगळ्या संघासाठी. बॉल पाहिला आपण तर मात्र आपण पाहिला सुरेख फेकला जातोय का, हो यस फलंदाज सांगतात की बॅटला नाही तर हलकासा पायाला स्पर्श झालाय. डॉट. 2 चेंडूचा खेळ शेष. मॅच मात्र आपण पाहिले तर हातामध्ये आले, मुठ्ठीमध्ये आले. मॅच मध्ये आपण बघितलं तर मग पूर्णपणे आपण पाहू शकतोय की ओमसाई बंगली टीम चित्र साफ आणि स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेने चांगला फटका, ही मंगेशची ताकद आहे आणि म्हणूनच म्हणत होतो की मंगेशला ओपनिंगला यायला हवं होतं परंतु लेट आलाय, परंतु आता मात्र वेळ निघून गेला असंच म्हणू शकतोय. लेट आलाय परंतु आपण पाहू शकतोय की मग थेट मात्र फॉर्म मध्ये आलाय असं दर्शवू शकतोय, कारण की सध्या तरी आपण पाहिलं की येणारा आठवडा APL कडे लक्ष देखील असेल. पण एकदा आपण पाहिला लेगवरचा चेंडू मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय, परंतु आपण पाहू शकतो इथे काय झालंय तर सामना जिंकला गेला. आपण पाहिला ओमसाई बंगली या संघाने 2 सलग मात्र विजय संपन्न केलेत आणि इथे आपण पाहिलं तर मग तिसऱ्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. कारण सकाळचं सत्र आपण बघितलं ना की साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा संघ 2 सामने जिंकून पुढे गेला. त्याचनंतर आता ओमसाई बंगले हा संघ 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये जातोय. आत्ता त्यानंतर आपण बघितलं की म्हणजे अंतिमचा पर्व असतंय ना आणि त्या अंतिमच्या पर्वामध्ये आपण पाहू शकतो की आता म्हणजे शेवटचं सत्र जिथे एकविरा स्पोर्ट्स शेलार आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले अशी मॅच होताना पाहायला मिळेल. टॉस देखील झाला, नक्कीच टॉसमध्ये देखील आपण पाहिलं की नक्कीच ज्या प्रकारे डिसिजन देखील पोहोचला गेला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो ना की त्या मॅचकडे नंतर जाऊया, मॅन ऑफ द मॅचकडे जाऊया. आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर आम्हाला सांगतायत प्लेअर ऑफ द मॅच जर बघितलं तर बॅटिंग छान पाहायला मिळाली. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग जबरदस्त ओपनिंगची खेळी त्याने मात्र साकारली गेली. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले गेले, 2 षटकार 2 चौकार, तिहेरी दुहेरी सिंगल. सुमित आपण पाहू शकतो ठरतात त्या मॅचचे हिरो मिस्टर सुमित प्लेअर ऑफ द मॅच. आपण या सुमित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. नेक्स्ट मॅचला मात्र होते सुरुवात. प्रत्यक्षात आपण पाहू शकतोय एका बाजूने टीम जीवदानी स्पोर्ट्स नागले त्यांच्यासोबत एकविरा शेलार स्पोर्ट्स बेलकडी, 2 संघाचा आमना सामना.